हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये मिनिंग्स, जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेसचे मिनिंग बघूया आपण, मराठीमध्ये काय होतं आणि कसं वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे गॉस्पेल. ओके, GOSPEL, गॉस्पेल. प्रोनाउन्स कसं करायचं आहे GOSPEL ला? गॉस्पेल. गॉस्पेल. ओके, सो गॉस्पेलचं मीनिंग काय आहे? द बेसिक बिलीफ्स ऑर गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ अ पर्सन ऑर ग्रुप. म्हणजेच काय असते? विचारधारणा. ओके, विचारसरणी असते कोणाची, तर त्याला काय म्हटलं जातं? गॉस्पेल असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि हिंदीमध्ये काय मीनिंग आहे? विचारधारा. मराठीमध्ये सुद्धा विचारधारा असंच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? विचारसरणी. विचारसरणी, मूल तत्व, विचार प्रणाली, आणखी श्रद्धा प्रणाली. ओके, सो इंग्लिश मध्ये काय मीनिंग होतं गॉस्पेलचं? तर द बेसिक बिलीफ और गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ अ पर्सन और ग्रुप. हिंदीमध्ये मीनिंग होतं विचारधारा, मराठीमध्ये सुद्धा गॉस्पेलला विचारधारा असंच म्हटलं जातं. आणखी काय? विचारसरणी, मूल तत्व, विचार प्रणाली आणि श्रद्धा प्रणाली, असं मराठीमध्ये मीनिंग आहे गॉस्पेलचं. सो सिनोनिम्स काय आहेत? क्रेडो, डॉग्मा आणि आयडिओलॉजी. सिनोनिम्स आहेत गॉस्पेलचे क्रेडो, डॉग्मा आणि आयडिओलॉजी. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? दे कंटिन्यू टू प्रीच देअर गॉस्पेल ऑफ सेल्फ रिलायन्स. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? ते त्यांच्या स्वावलंबनाच्या तत्वज्ञानाचा प्रसार करत आहे. ओके, सो इथे गॉस्पेल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे तत्वज्ञानाचा म्हणून. ओके, सो गॉस्पेलचं आणखी एक मीनिंग काय होतं? तत्वज्ञान. सो नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट वर्ड काय आहे? पॅन्जेरिक. PANEGYRIC, पॅन्जेरिक. सो PANEGYRIC ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? तर पॅन्जेरिक. पॅन्जेरिक. पॅन्जेरिकचं मीनिंग होतं अ पब्लिक स्पीच ऑर पब्लिश टेक्स्ट इन प्रेज ऑफ समवन ऑर समथिंग. सो काय आहे इंग्लिशमध्ये मीनिंग पॅन्जेरिकचं? अ पब्लिक स्पीच ऑर पब्लिश टेक्स्ट इन प्रेज ऑफ समवन ऑर समथिंग म्हणजे होतं पॅन्जेरिक. आणि हिंदीमध्ये मीनिंग होतं पॅन्जेरिकचं एक सार्वजनिक भाषण. आणि मराठीमध्ये काय होतं? स्तुती, जे ज्याने स्तुती होते असं केलेलं भाषण किंवा लेखन, त्याला म्हटलं जातं पॅन्जेरिक. ओके, स्तुतीपर भाषण किंवा लेखन जे असतं त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे पॅन्जेरिक. आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? एक सार्वजनिक भाषण. मराठीमध्ये होतं स्तुतीपर भाषण किंवा लेखन. सिनोनिम्स काय आहेत पॅन्जेरिकचे? अकोलेड, सायटेशन आणि कमेंडेशन. अकोलेड, सायटेशन आणि कमेंडेशन हे सिनोनिम्स आहेत कशाचे? पॅन्जेरिकचे. आणि अँटोनिम्स आहेत ॲडमोनिशन आणि रँक. काय आहेत अँटोनिम्स? ॲडमोनिशन आणि रँक. HARANGUE ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? तर हरँक. रँक. ओके, सो HARANGUE हे अँटोनिम आहे पॅन्जेरिकचं आणि प्रोनाउन्सिएशन आहे HARANGUEचं हरँक. सेंटेन्स आहे शी डिलिव्हर्ड अ पॅन्जेरिक ऑन द प्रेसिडेंट इलेक्ट. सेंटेन्सचा अर्थ होतो तिने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ एक प्रशस्तीपर भाषण केले. तर इथे पॅन्जेरिक म्हणजे यूज करण्यात आलेला आहे प्रशस्तीपर भाषण म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे रिट्रिब्युशन. RETRIBUTION, रिट्रिब्युशन. रिट्रिब्युशनचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं पनिशमेंट इन्फ्लिक्टेड ऑन समवन ॲज वेजनन्स फॉर अ रॉंग ऑर क्रिमिनल ॲक्ट. काय आहे याचं मीनिंग आहे रिट्रिब्युशनचं? सो मीनिंग आहे पनिशमेंट इन्फ्लिक्टेड ऑन समवन ॲज वेजनन्स फॉर अ रॉंग ऑर क्रिमिनल ॲक्ट. सो याचा अर्थ काय होतो हिंदीमध्ये? तर प्रतिदंड. प्रतिदंड म्हणजे काय होतं? तर पनिशमेंट म्हणजेच काय? तर दंड, शिक्षा किंवा प्रतिशोध. ओके, रिट्रिब्युशनचं मराठीमध्ये मीनिंग होतं प्रतिशोध, दंड, बदला. ओके,
किंवा शिक्षा. बदला, शिक्षा, दंड आणि प्रतिशोध. त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वर्ड आहे रिट्रिब्युशन. सिनोनिम्स आहेत पनिशमेंट, पेनल्टी आणि नेमेसिस. काय आहेत सिनोनिम्स? पनिशमेंट, पेनल्टी आणि नेमेसिस. NEMESIS ला प्रोनाउन्स करायचं आहे नेमेसिस. नेमेसिस. ओके. अँटोनिम्स आहेत रिट्रिब्युशनचे फॉरगिव्हनेस, पार्डन आणि रिमिशन. फॉरगिव्हनेस, पार्डन आणि रिमिशन हे अँटोनिम्स आहेत रिट्रिब्युशनचे. सेंटेन्स काय आहे? पीपल आर सिकिंग रिट्रिब्युशन फॉर द लेटेस्ट टेररिस्ट आउटरेजेस. सेंटेन्सचा अर्थ होतो अलीकडील दहशतवादी अत्याचारांचा बदला घेण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. सो या सेंटेन्सचा अर्थ काय होतो? अलीकडील दहशतवादी अत्याचारांचा बदला घेण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. आणि इथे रिट्रिब्युशन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे बदला म्हणून. ओके. नेक्स्ट वर्ड काय आहे? तर नेक्स्ट वर्ड आहे डेल्सेट. DULCET, डेल्सेट. सो प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला? डेल्सेट. DULCET म्हणजे काय होतं? डेल्सेट. डेल्सेटचं मिनिंग आहे गिव्हिंग प्लेजर ऑर कंटेनमेंट टू द माइंड ऑर सेन्सेस. म्हणजेच काय होतं? तर आनंद कर. हिंदीमध्ये मिनिंग होतं डेल्सेटचं आनंद कर. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं? डेल्सेटचं मंजूळ, मधुर किंवा गोड आणि आनंददायी. सो डेल्सेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं गिव्हिंग प्लेजर ऑर कंटेनमेंट टू द माइंड ऑर सेन्सेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं आनंद कर आणि मराठीमध्ये डेल्सेटचं मिनिंग होतं मंजूर, मधुर किंवा गोड आणि आनंददायी. सिनोनिम्स काय आहेत? डिलाइटफुल, एन्जॉयबल आणि फेलिशिटियस. काय सिनोनिम्स? डिलाइटफुल, एन्जॉयबल आणि फेलिशिटियस. आणि अँटोनिम्स आहेत अनपॅलेटेबल, अनप्लीजंट आणि डिस्टर्बिंग. अँटोनिम्स आहेत डेल्सेटचे अनपॅलेटेबल, अनप्लीजंट आणि डिस्टर्बिंग. सेंटेन्स काय आहे बघूया. ओके. सेंटेन्स आहे शी रेकॉर्डेड द डल्सेट टोन्स ऑफ हर फॅमिली अँड फ्रेंड्स. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या मधुर आवाजाचे रेकॉर्डिंग केले. सो इथे डल्सेट मध्ये यूज करण्यात आलेला आहे मधुर आवाजांचे. ओके. सो सेंटेन्स काय आहे? शी रेकॉर्डेड द डल्सेट टोन्स ऑफ हर फॅमिली अँड फ्रेंड्स. म्हणजेच तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या मधुर आवाजाचे रेकॉर्डिंग केले. आणि डल्सेट म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे मधुर आवाजांचे म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे अबोर्ड. ABODE, अबोर्ड. अबोर्डचं मिनिंग होतं अ प्लेस ऑफ रेसिडेन्स, अ हाऊस ऑर होम. अ प्लेस ऑफ रेसिडेन्स, अ हाऊस ऑर होम. म्हणजेच काय होतं? तर निवास. मराठीमध्ये पण निवास असंच म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सुद्धा निवास असं म्हटलं जातं अबोर्डला. ओके. ABODE म्हणजे काय होतं? अबोर्ड. आणि हिंदी आणि मराठीमध्ये अबोर्डला निवास म्हटलं जातं आणि काय म्हटलं जातं? घर, वस्ती, मुक्काम आणि धाम. ओके. सो अबोर्डचं मराठीमध्ये मिनिंग होतं निवास, घर, वस्ती, मुक्काम आणि धाम. सिनोनिम्स काय आहेत? होम, हाऊस आणि रेसिडेन्स. होम, हाऊस आणि रेसिडेन्स. सेंटेन्स काय आहे? दे इस्टॅब्लिश देअर परमनंट अबोर्ड हिअर. सेंटेन्सचा अर्थ होतो त्यांनी येथे आपला कायमचा निवास किंवा कायमचे वास्तव्य प्रस्थापित केले. सो इथे अबोर्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कायमचा निवास किंवा कायमचे वास्तव्य. इथे कायमचा निवास किंवा कायमचे वास्तव्य असं तुम्ही यूज करू शकता अबोर्डच्या ठिकाणी. कायमचं म्हणजे काय होते? तर परमनंट. परमनंट अबोर्ड म्हणजे होते कायमचा निवास किंवा कायमचे वास्तव्य आणि अबोर्ड म्हणजे होते निवास आणि वास्तव्य. ओके. नेक्स्ट वर्ड आहे सीदिंग. SEETHING, सीदिंग. सीदिंग. ओके. प्रोनाउन्स कसं करायचं त्याला? SEETHING ला सीदिंग. सीदिंगचं मिनिंग होतं फिल्ड विथ ऑर कॅरेक्टराइज्ड बाय इंटेन्स
बट अनएक्सप्रेस्ड अँगर. ओके, सो सिदिंगचं मिनिंग काय आहे? फिल्ड विथ ऑर कॅरेक्टराइज्ड बाय इंटेन्स बट अनएक्सप्रेस्ड अँगर. म्हणजेच काय होतं? क्रोधमे. हिंदीमध्ये मिनिंग होतं सिदिंगचं क्रोधमे. मराठीमध्ये काय होतं? रागाने खवळलेला. ओके, रागाने खवळलेला किंवा जे संतापलेला असतो त्याला काय म्हटलं जातं? अतिशय संतप्त जो असतो त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे सिदिंग. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं सिदिंगचं क्रोधमे, मराठीमध्ये मिनिंग होतं रागाने खवळलेला. रागाने खवळलेला, अतिशय संतप्त आणि संतापलेला. सो मराठीमध्ये मिनिंग होतं सिदिंगचं रागाने खवळलेला, अतिशय संतप्त आणि संतापलेला. सिनोनिम्स आहेत ब्लेझिंग, रेजिंग आणि रँकलिंग. बेझिंग काय आहेत? ब्लेझिंग, रेजिंग आणि रँकलिंग. आणि अँटोनिम्स आहेत कूल आणि कामनेस. अँटोनिम्स काय आहेत सिदिंगचे? कूल आणि कामनेस. सेंटेन्स काय आहेत सिदिंगचा? ही मार्च्ड ऑफ सिदिंग विथ फ्रस्ट्रेशन. सेंटेन्सचा अर्थ होतो ती निराशेने खवळून निघून गेली. काय आहे? ही मार्च्ड ऑफ सिदिंग विथ फ्रस्ट्रेशन म्हणजे ती निराशेने खवळून निघून गेली. ओके, तर इथे सिदिंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे खवळून म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे ॲलिजियन्स. ALLEGIANCE, ॲलिजियन्स. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला? तर ॲलिजियन्स. ओके, सो ALLEGIANCE म्हणजे होते ॲलिजियन्स. मिनिंग आहे ॲलिजियन्सचं लॉयलिटी और कमिटमेंट ऑफ अ सबऑर्डिनेट टू अ सुपिरियर और ऑफ एन इंडिव्हिज्युअल टू अ ग्रुप और कॉज. ओके, सो ॲलिजियन्सचं काय होतं मिनिंग इंग्लिशमध्ये? लॉयलिटी और कमिटमेंट ऑफ अ सबऑर्डिनेट टू अ सुपिरियर और ऑफ एन इंडिव्हिज्युअल टू अ ग्रुप और कॉज. म्हणजेच काय होतं? तर निष्ठा. मराठीमध्ये सुद्धा निष्ठा असं म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये सुद्धा निष्ठा असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग? श्रद्धा आणि विश्वास. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ॲलिजियन्सचं निष्ठा, श्रद्धा आणि विश्वास. सिनोनिम्स काय आहेत? लॉयलिटी, फेथफुलनेस आणि फिडिलिटी. लॉयलिटी, फेथफुलनेस आणि फिडिलिटी हे सिनोनिम्स आहेत ॲलिजियन्सचे. आणि अँटोनिम्स आहेत डिसलॉयलिटी, फेथलेसनेस आणि फॉल्सनेस. डिसलॉयलिटी, फेथलेसनेस आणि फॉल्सनेस हे अँटोनिम्स आहेत ॲलिजियन्सचे. सेंटेन्स आहे FBI डिमांड्स इट्स एम्प्लॉई absolute allegiance to this bureau. सेंटेन्स काय आहे? FBI डिमांड्स इट्स एम्प्लॉईज ॲब्सोल्यूट allegiance टू दिस ब्युरो. सो सेंटेन्सचा अर्थ होतो FBI आपल्या कर्मचाऱ्याकडून या ब्युरोशी म्हणजे संस्थेशी पूर्ण निष्ठेची मागणी करते. सो इथे allegiance म्हणजे यूज करण्यात आलेला आहे निष्ठेची म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे इनडिसायफरेबल. काय आहेत? INDECIPHERABLE म्हणजे काय होते? इनडिसायफरेबल. प्रोनाउन्स कसं करायचं आहे आता याला? इनडिसायफरेबल. काय आहे? INDECIPHERABLE म्हणजे काय होतं? इनडिसायफरेबल. इनडिसायफरेबलचं मिनिंग आहे नॉट एबल टू बी रीड ऑर अंडरस्टूड. म्हणजेच काय आहे? जे अस्पष्ट आहे किंवा समजण्यास आणि वाचण्याजोगं नाही आहे, समजण्यायोग्य नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं? इनडिसायफरेबल असं म्हटलं जातं. सो इनडिसायफरेबलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं नॉट एबल टू बी रीड ऑर अंडरस्टूड. हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्पष्ट. मराठीमध्ये सुद्धा अस्पष्ट असंच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? वाचता न येण्याजोगे किंवा न उलगडणारे आणि गूढ. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं इनडिसायफरेबलचं अस्पष्ट, वाचता न येण्याजोगे, न उलगडणारे आणि गूढ. सिनोनिम्स काय आहेत? हार्ड टू रीड, अनरीडेबल आणि इनडिसर्नेबल. सिनोनिम्स आहेत इनडिसायफरेबलचे हार्ड टू रीड, अनरीडेबल आणि इनडिसर्नेबल. अँटोनिम्स काय आहेत? डिसायफरेबल आणि रीडेबल. अँटोनिम्स आहे काय आहेत? इनडिसायफरेबलचे डिसायफरेबल आणि रीडेबल. सेंटेन्स आहे देअर वॉज अन इनडिसायफरेबल मेसेज ऑन द आन्सरिंग मशीन. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? आन्सरिंग मशीन म्हणजेच काय होतं? तर उत्तर देणारं यंत्र.
ओके, उत्तर देणाऱ्या यंत्रावर एक अस्पष्ट किंवा उलगडता न येणारा निरोप होता. सो इथे इनडिसायफरेबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अस्पष्ट किंवा उलगडता न येणारा. नेक्स्ट वर्ड आहे टूथ अँड नेल. टूथ अँड नेलचं मिनिंग होतं विथ ऑल पॉवर और रिसोर्सेस बीइंग यूज. म्हणजेच काय तर खूप सारं म्हणजे टोकाचा संघर्ष करून जे काही केलं जातं त्याला काय म्हटलं जातं टूथ अँड नेल. म्हणजेच विथ ऑल पॉवर और रिसोर्सेस बीइंग यूज. सगळं काही पॉवर आणि सगळे काही जे रिसोर्सेस आहे ते यूज करून जे पण काही काम केलं जातं त्याला म्हटलं जातं टूथ अँड नेल. सो इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टूथ अँड नेलचं विथ ऑल पॉवर और रिसोर्सेस बीइंग यूज. हिंदीमध्ये मिनिंग होतं पुरी ताकद के साथ. आणि मराठीमध्ये काय होतं टूथ अँड नेल म्हणजे सर्व शक्तीनिशी प्राणपणाने जीवापाड किंवा टोकाचा संघर्ष करत. सो मराठीमध्ये मिनिंग होतं टूथ अँड नेलचं सर्व शक्तीनिशी प्राणपणाने जीवापाड किंवा टोकाचा संघर्ष करत. काय हे टोकाचा संघर्ष करत. सो सिनोनिम्स आहेत टूथ अँड नेलचे फुल ब्लास्ट आणि टोटली. सिनोनिम्स काय आहेत फुल ब्लास्ट आणि टोटली. सेंटेन्स आहे आय विल फाईट टूथ अँड नेल टू विन द फिनालिस. सेंटेन्सचा अर्थ होतो अंतिम सामना जिंकण्यासाठी मी जीवापाड मेहनत करेन किंवा प्राणाची बाजी लावेल. तर इथे टूथ अँड नेल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे एकतर जीवापाड मेहनत करेन किंवा प्राणाची बाजी लावेल. असे हे दोन्ही पण आपण यूज करू शकतो या सेंटेन्समध्ये. ओके, आणि आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड जो आहे तो काय आहे मॉर्गेजिंग. MORTGAGING मॉर्गेजिंग. सो इथे टी जो आहे तो सायलेंट आहे. या वर्ड मध्ये टी काय आहे सायलेंट आहे. आणि प्रोनाउन्स कसं करायचं आहे MORTGAGING ला मॉर्गेजिंग. सो मॉर्गेजिंगचं मिनिंग काय होतं कन्वे अ प्रॉपर्टी टू अ क्रेडिटर ॲज सिक्युरिटी ऑन अ लोन. सो काय आहे मॉर्गेजिंगचा अर्थ इंग्लिशमध्ये जो आहे कन्वे अ प्रॉपर्टी टू अ क्रेडिटर ॲज अ सिक्युरिटी ऑन अ लोन. हिंदीमध्ये मिनिंग होतं मॉर्गेजिंगचं गिरवी जसं काहीतरी गहाण ठेवणे. ओके, गहाण ठेवणे यालाच काय म्हटलं जातं मॉर्गेजिंग असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये मॉर्गेजिंगचं मिनिंग काय आहे गहाण ठेवणे. ओके, किंवा तारण ठेवणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं मॉर्गेजिंगचं गहाण ठेवणे आणि तारण ठेवणे. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं गिरवी. सिनोनिम्स आहेत एंगेजिंग, प्लेजिंग आणि ट्रॉदिंग. सिनोनिम्स काय आहेत मॉर्गेजिंगचे एंगेजिंग, प्लेजिंग आणि ट्रॉदिंग. आणि अँटोनिम काय आहेत रिनेगिंग, RENEGING रिनेगिंग. सेंटेन्स काय आहे द रिपोर्ट एक्सप्लेन्स हाऊ गव्हर्नमेंट्स आर मॉर्गेजिंग देअर नेशन्स फ्युचर्स. तो सेंटेन्सचा अर्थ होतो हा अहवाल स्पष्ट करतो की सरकारे आपल्या राष्ट्राचे भविष्य कशा प्रकारे गहाण ठेवत आहेत. सो इथे मॉर्गेजिंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे गहाण ठेवत म्हणून. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स 10 वर्ड्स. परत एकदा वाचून घ्या. जे पण काही हार्ड वर्ड्स आहेत त्याचे मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे की त्याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की ते कसं वाचायचं म्हणून तुम्ही विसरून नाही जाल की त्याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे. सो सिनोनिम्स अँटोनिम्स परत एकदा वाचा. स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला हेही कळेल की सेंटेन्समध्ये वर्डला आपण कसं यूज करू शकतो. जसे की पार्ट ऑफ स्पीच सुद्धा दिलेले आहे सगळ्या वर्ड्सचे की कोणता वर्ड नाउन आहे कोणता ॲडजेक्टिव्ह आहे. सो ते सुद्धा तुम्ही एकदा परत बघून घ्या, मिनिंग वाचून घ्या. कारण की तुम्हाला वन वर्ड सुद्धा यूज करणं असं क्वेश्चन विचारू शकतो एक्झाममध्ये की अ प्लेस ऑफ रेसिडेन्स अ हाऊस ऑर होम याला वन वर्ड तुम्ही काय यूज करू शकता म्हणून. सो असे काही ऑप्शन्स दिले जातात त्याच्यामध्ये अबोर्ड असा दिला जाईल. सो तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की अबोर्ड इथे यूज होतो या वन वर्ड मध्ये. ओके, सो त्याची जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. त्याची लिंक तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता PDF. किंवा जर तुम्ही नोट डाऊन करत असेल एखादी बुक बनवली असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे किंवा जे स्टार्ट करत आहे.
आणि ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता, त्यांना तुम्ही शेअर करू शकता की असे व्हिडिओज येतात म्हणून, जे मराठी टू इंग्लिश टू मराठी असे मिनिंग्स व्होकॅब्युलरीचे घेतल्या जातात, ज्यांना व्होकॅब्युलरी थोडी हार्ड जातात त्यांना त्यांच्यासाठी हे युजफुल पडेल. सोबतच नवीन बॅचेस आमच्या स्टार्ट होत आहे, जे की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असणार आहे. ज्यांना ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीने अटेंड करू शकतात बॅचेस, ज्यांना ऑफलाईन करायचं आहे ते ऑफलाईन पद्धतीने करू शकतात. सो तुम्ही दिलेल्या नंबरवर, इथे जो नंबर दिलेला आहे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही विजिट सुद्धा करू शकता आमच्या इन्स्टिट्यूटला, तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल फ्रेंड, थँक्यू.